साईजची लोळी आहे पहा इथं हातात पहा, भरपूर मोठ्या साईजची लोळी येते. इकडं मुळे मासे पहा कसे मोठ्या मोठ्या साईजचे आहेत पहा. पहा मोठे मोठे साईजचे मळे आहेत पहा. हे पहा एक नंबर साईज मळ्यांची पहा. ही साईज पहा किती मोठी आहे इथं वरती. आणि जागेच 5 आहेत 5. आंबळी मासा आहे हो हा. असं सदर आपल्याला भेटत पण नाही पाहायला. हा पहा, हा पाहायला सुद्धा भेटत नाही आंबळी मासा आता. बघू शकता लय जोराचा पाऊस आलाय आता. आम्ही लपून बसलो इकडं. निघता बाबा बसले तिथं शेरडे आहेत. अचानकच एवढा पाऊस आलाय. तर या साईडचे जे मासे आहेत ना, तर ते दाजींनी पकडलेत. आणि या साईड पहा हे रामानी पकडले तिथं. त्याच्यात एक खेकडा आहे छोटासा. आणि आता तर नमस्कार मित्रांनो, मी बापू हिलम पुन्हा एकदा आलो आहे मासे पकडण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस संपत आलेत, तर आपण लहान मासे पकडण्यासाठी आलो आहे. बरेचसे दिवस आपले व्हिडिओसुद्धा बंद होते का, कारण आपल्या घराचं काम चालू आहे. तर ते सुद्धा बघा. तर या साईडला पहा आपलं घराचं काम भरपूर झालेलं आहे. तरी आता आपण फक्त चांदवीत राहिली, म्हणजे ही घराची लेवल आहे ना, ही लेवल आपल्याला करायची. तर या साईडला आपण टी अँगल टाकला आहे का, कारण नंतर आपल्याला घर थोडं हाईटमध्ये उंच करायचं आहे. म्हणजे या साईडला आपल्याला थोडं राहता येईल, फिरता येईल आपल्याला इथं. त्याने आपण इथं टी अँगल टाकून याच्यावर आपण लादी टाकून असं स्लॅब करणार आहे. तर या साईडला केलं आहे. पाठीकडे पहा आपलं 1 गुंठ्याचं घर पूर्ण तयार झालं आहे. आता बाहेर 5000 वीट अजून आणून ठेवली. एवढं 10,000 वीट लागली, अजून 5000 आणले. तर आता पाहू अजून किती लागेल ते. आणि एवढंच नाही, माझं घरच नाही, या साईडला सुद्धा पहा तुम्ही. इकडे जवळ 50 घरकुलं आलेले आहेत. तर या साईडला बांधून राहिले आहेत. हे पहा इकडे स्लॅबचे बाकीचे बांधतात, बाकीचे काही इकडे साधे घरांची कामं चालू आहेत. त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा आलेलं आहे पहा असं या साईडला. त्या साईडला पहा तिथं सुद्धा घराचं काम चालू आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी अशी घरांची कामं चालू आहेत. आणि इथं सुद्धा आपल्या घराच्या समोरच त्या साईडला सुद्धा घराचं काम चालू आहे आणखीन. चला आपल्या स्पॉटवर जाऊया. तर चला. आणि आता आपण धरणावर येऊन पोहोचलो आहे. पाठीका दिसतील, म्हणजे जवळ आपण 6 जण आलो आहे. तर दाजी खाली जाळे सोडतात तिकडं पाठीकडे. आपले 3 मित्र, म्हणजे माझे 2 भाऊ, एक मेवना, आणि वरती तो पण भाऊच आहे, आणि एक दाजी. असे आम्ही 6 जण आलो आहे. आता पाहू जाळ्याला आपल्याला कोणते मासे भेटतात. एक 30 नंबरचं जाळं, म्हणजे लहान माशाचं जाळं आणलं आहे. बाकी आपण चिलाप्याची जाळेसुद्धा आणलेले 2. तर ते पाहू, ते सुद्धा सोडून पाहू. त्याच्यानंतर आपल्याला लहान माशासाठी सोडते, तोपर्यंत आपण ते चेक करू. या साईडला पहा धरणचं लोकेशन पहा. लहान माशासाठी इथं आलो आहे. तर याच्यातसुद्धा लहान मासे असे भरपूर आहेत. आता आपण त्या साईडला सोडलेत. वरचे जे धापे आहेत ना धरणाचे, ते काढलेत लोकांनी, त्या साईडला काढून राहिलेत ते पहा. आणि इथं जे मासे चढून आलेले ते समधे इथं अडकेलेत. तर ते पकडण्यासाठी आपण आज इथं आलो आहे पहा. आता इथं दुसरं कोण नाही, फक्त आपणच आहे. तर पाहू मासे आपल्याला आज किती भेटतात. बाकीचे लोक वरती आहेत त्या साईडला खाली आहेत. तर ते येण्याच्या आधी आपल्याला इथं मासे पकडावं लागतील. थोडंसं राहिलं आहे, ते टाकून झाल्याच्या नंतर आता आम्ही
इथं राम बसलाय, बाकी जे पाहुणे आपले आलेत ते सुद्धा आता आपण इथं पाण्यात उतरून थोडे मासे पकडण्यासाठी उतरणार आहे. वरती आलोय धरणाच्या. आता वरून पाहू आपण की मासे पडलेत का नाही. तर चला पुढे जाऊ, जिकडे जाळं सोडलं आहे ना आपण तिकडे जाऊ. आणि इकडे सुद्धा मोठ्याले मासे आहेत या साईडला, म्हणजे इकडे खाली सुद्धा आहेत. खाली भरपूर तिकडे खाली पाणी आहे. तर आपल्याला आपले जे जाळे सोडले तिथं पाहायचं आहे. तर चला. तर या साईडला आपण जे जाळे सोडले ते पहा, इथंच दाजी तिथं आहेत, बाकी चौघंजणं तिथं आहेत. असं तिथून घेतलं आहे आपण या साईडला असं. इकडे धरण वरती होतं तिथून खाली आलोय. तर चला चालायच्या आणखीन थोडं जवळ जाऊ आपण. या साईडला पाणी पहा. तर त्या साईडला पहा, तिथं रामा आहे, तिथं पहा मासे पडलेत. रामा उचल रे वरती. कोणता मासा आहे? लोळी. तर इथं खाली आलो, इथं पहा मळ्या मासा चांगला साईजचा पडला एक. जाळा हा तरी कसं चांगला मोठ्या साईजचा आहे. आणि इथं खाली आणखीन वडतात. तर आता इथं राहू देऊ थोडा वेळ. इकडे रामा का तिकडे सुद्धा मासे पडले ते पहा. कोणता मासा आहे रामा? आंबळी. आंबळी का? आंबळी मासा पडलाय पहा तिथं. आणि पुढं इकडं अजून एक वाटतंय. दोन आहे तिथं, मळ्या आणि कोणता एक? मळ्या आणि डेबरे. मळ्या बघ किती साईजचा मोठा. मोठ्या साईजचा आहे ना मळ्या पहा, किती एकदमच मोठ्या साईजचा भेटलाय तिथं. हो पहा, उचल वरती रामा. एकदमच मोठा साईजचा आहे. आणि एक टेबरी मासा आहे तिथं. चला आता ना माझी सुद्धा तयारी झाली पाण्यात उतरायची. तर आता मी सुद्धा जातोय. एक माणूस बाहेर बसवला इथं, थोडं वेळ त्याला सुद्धा बोलवू आपण. इथं एक मोठा साईजचा मासा अडकलाय. कोणता आहे आपण पाहतो आता. सटकुरे आहे पहा, डोक मासा. लोळी मासा पहा, मोठ्या साईजचा. पहा मोठ्या साईजचा लोळी मासा भेटला आहे एक इथं, भरपूर मोठा आहे. पहा साईज पहा लोळीची किती मोठी आहे. तर चला आता मासे खाली जावं लागेल आपल्याला पाण्यात, पण आपल्याला मोबाईल नाही घेता येणार. तर चला मोबाईल आता बाहेर ठेवून देतोय, थोड्या वेळाने दाखवीन तुम्हाला. तर इथं पहा मासे पडले ते पहा, खाली सफेद दिसतील तुम्हाला. आणि इथं मोठ्या साईजची लोळी आहे पहा, इथं हातात पहा भरपूर मोठ्या साईजची लोळी येते. लोळी मोठ्या साईजची आहे ती. आणि इथं एक मळ्या मासा आहे पहा, छोटासा. एक लोळी इथं जाळ्यातून काढली पहा. उचला वरती वरती ती पहा, मोठ्या साईजच्या लोळ्या आहेत. लोळी मासाच आहे ना. हे पहा इकडं मळी मासे पहा कसे मोठ्या मोठ्या साईजचे आहेत पहा. हे पहा मोठे मोठे साईजचे मळे आहेत पहा. हे पहा एक नंबर साईज मळ्यांची पहा. ही साईज पहा किती मोठी आहे इथं वरती. आणि जागेच 5 आहेत, 5. मधरी ना. इथं पहा आंबळे आहे मोठे. एक आंबळी मोठ्या साईजची पहा, आंबळी मासा आहे हो. हा असं सदर आपल्याला भेटत पण नाही पाहायला. हा पहा, हा पाहायला सुद्धा भेटत नाही आंबळी मासा आता.
इथं पहा जागेच इथं अशी मोठी मोठी मळे भेटले इथं पहा इथून इथपर्यंत खालीपर्यंत मळे आहेत पहा मोठे मोठे साईजचे मळे आहेत. सगळे मळे मासेच आहेत तरी अजून आपल्याला बरंचसं काढायचं आहे. पहा लगेच डेबरी मासा आला इथं. आणि या दगडांमध्ये ना मासे भरपूर होते. आणि आता पाहू आपल्याला याच्या खाली मासे किती भेटतात, कारण इथून या साईडनी सुद्धा एक जाळं टाकलेलं आहे आपलं. तेच जाळं आहे, तेच जाळं आहे, पायसुद्धा खाली पुरत नाही, तर भरपूर खोल आहे. दगड आले इथे एक वरती, इकडे खाली खोल आहे आणि इथं नेमके दगड. तर आता दगडांच्या या साईडला आलोय पहा, तिथे लोळी सुद्धा मोठी जायची आहे ती पहा. आणि या साईडला दगड असल्यामुळे इथं मासे जास्त पडले. ती पहा चांगल्या मोठ्या साईजची आहे ती पण. तिथं लगेच मळे मासा आहे एक. लगेच इथं दुसरा एक मोठा मळ्या मासा आहे, एकदमच मोठा. तिथं आणखीन एक लगेच त्याच्यापेक्षा थोडा मोठा जायचा मोठा मळे आहे तो, भरपूर मोठा आहे तो. तुम्हाला दिसेलच चांगला मोठा आहे तो, पण आपल्या हाताच्या अंगठाच्या खूपच मोठा आहे तो, भरपूर मोठा आहे. तरी घ्या काढू. साईज किती मोठं आहे त्याचं, साईज पहा मळ्याची. इथं एक डेबरी मासा. इथं विसरून गेलो होतो, इथं जागेच खोल आहे आणि पाय त्याच्यात टाकून दिला होता. आता तुम्हाला दाखवतोय, या साईडला अशी दगड आहे आणि इथं जर दगड संपली नाही पायाखालची तर डायरेक्ट पा किती खोल आहे. आता एवढं खोल, लगेच दगडीवर चढलं तर एवढंसं पाणी येतं आहे. तर लास्ट या साईडनी राहिलं आहे जाळं आपलं. आता ते काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या साईडला परत जाळं टाकायचं. तर आता आपण त्या साईडला मासे पाहायसाठी जाऊया. तर आपल्या जाळ्याला, पहिलेच जाळ्याला आपल्याला किती मासे पडलेत ते पाहू. भरपूर असे मळे मासे पडलेले आहेत आपल्या जाळ्याला, भरपूर पडलेत. तरी इथून जाळं काढून झालंय दाजी, आता वरती आलं या साईडला तुम्हाला दिसतीलच. आणि आता मेवण्याला म्हणजे आपल्या रामाला जाळं सोडण्यासाठी उतरलंय. त्याच्यानंतर जर जमलं तर मी उतरीन, पण माझ्यासाठी एवढा टाईम नाही. तर आपण आता रामालाच घेतलं आहे खाली पहा, त्या साईडला रामा जाळा सोडतो त्याच्याकडे, तिकडे जाऊ पुढं. आता तर इथं किती मासे पडतील ते पाहू. तर दाजीने तरी भरपूर मासे पकडलेत, तुम्हाला दाखवलंच. त्यानंतर आता रामा किती पकडतोय ते सुद्धा पाहू. तर चला रामाचं जाळं सोडून झाल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला आता.
आणि पाठीकडे पहा दगड किती मोठा अटकेले इथं, भरपूर मोठा दगड आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला जमलं तर परत कधी आलो तर रेसिपीसुद्धा बनवता येईल. इथं जागा पण एकच नंबर जागा आहे इथं खाली, तर रेसिपी बनवायला जागा एक नंबर आहे. आज आपण ना कुकिंगसाठी काहीच आणलेलं नाही, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर जमलं तर इथंच येऊ आणि इथं रेसिपीसुद्धा बनवता येईल. जागा भारी आहे एकदमच, सावली आहे. जेवण करण्यासाठी इथं जागा पण मोकळी आहे. इथं पाठीकडे पण दिसेल तुम्हाला दगड आहेत इकडं, पण या साईडला समोर म्हणजे या साईडला जागा सपाट आणि चांगली आहे. तर फक्त आपल्याला इथं घरचं काय साहित्य आणि पाणी आणावं लागेल तेवढंच, बाकी लाकडं विकडं इथं भरपूर आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण, आज या व्हिडिओमध्ये रेसिपी राहील पण आपण घरी करू, कारण साहित्य आपण आणलेलं नाही. तर पाहू जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथं रेसिपी करू. दगड चांगले लागलेले आहेत पाठीकड, काही अडचण नाही. तर कॅम्पिंगसाठी जागासुद्धा चांगली आहे. पाठीकडे जागा पॅक केली ना तर बसण्यासाठी या झोपण्यासाठी जागासुद्धा चांगली आहे इथं, व्यवस्थित आहे. तर चला, तर रामाचं झाडं ते कोपऱ्याला गेलं आहे, म्हणजे पलीकडे गेलं आहे तिकडं साईडला त्या कोपऱ्यात. तर तो आल्याच्या नंतर आपण त्याच्या जाळ्याला मासे किती भेटतात ते सुद्धा पाहू. तर चला, बघू शकता लय जोराचा पाऊस आलाय. आता आम्ही लपून बसलो इकडं. निघता बाबा बसले तिथं शेरडा आहेत. अचानकच एवढा पाऊस आलाय. तर अचानकच पाऊस आला होता आणि आता पाऊससुद्धा मोकळा झाला आहे. साईडला सगळं वल्लं झालं आहे आणि सगळेजण वल्ले झालेत, कपडेसुद्धा वल्ले झालेत. आणि कपडे जे आपण काढून ठेवलेत ते काही पोरांनी, म्हणजे एका जणांनी बाहेर जो होता बसवेल त्यांनी लपून ठेवलेत दगडाखाली. आता इकडे दगडा पाठीकडे मोठमोठे आहेत, तर तिथंसुद्धा एक जण अजूनसुद्धा लपेल. पाऊस आला होता त्याच्याने, पाठीकडे पाणी साचेल तुम्हाला दिसेलच, भरपूर पाणी तिथं झालं. म्हणजे पाऊस एवढा जोरात आला होता ना, भरपूर जोरात तरी होता. आणि रामा त्याचं जाळं काढून आता म्हणजे एक जाळं काढून मी सुद्धा जाळावरती सोडलं आहे मोठ्याले माशांसाठी. ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आता, कारण घरी जायचा टाईम झाला आहे भरपूर आता. तिथं ते पहा मोठमोठे मळे पडलेत रामाला सुद्धा. हे पहा भरपूर मळे पडले तिथं, मोठ्या साईजचे ते पण भरपूर मोठे मळे माशी हातून. या साईडला सुद्धा जाळा टाकले त्यांनी पाठीकडे माझ्या, तर ते सुद्धा आपल्याला काढायचं बाकी आहे अजून. आणि तिथं जर त्याच्या हातात पाहिलं ना तुम्ही, असं या साईडला पहा मळे मासे कसे आहेत. हे पहा असे पुढं पाहिलं ना, पुढंपर्यंत चांगले मोठाले मळे आहेत. हे पहा एकदम काळ्या साईजचे, थोडे पांढरे पण आहेत या साईडला. डेबरी मासासुद्धा मोठा आहे. इथं एक मळ्या, तिथं पाण्यात म्हणजे भरपूर आहेत. इथून आणखीन पुढंसुद्धा असतील इकडं. इथं पहा एक मोठा साईजचा मासा पडला, एक चांगली साईज आहे. पण ह्या माशाला काटे जास्त असतात. ते पहा, हा जो मासा आहे ना त्याला काटे जास्त असतात. तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील ना तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि फॉलोसुद्धा नक्की करा. तर चला, याच्यानंतर जे मासे रामा काढेल ना ते सुद्धा तुम्हाला शेवटी दाखवतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला घरी निघावं लागेल या ना. तर या साईडचे जे मासे आहेत ना तर ते दाजींनी पकडलेत, आणि या साईड पहा हे रामानी पकडले तिथं, त्याच्यात एक खेकडा आहे छोटासा. आणि आता